भीमाची करणी बोलली धरणी, भीमाची करणी बोलली धरणी, जय भीम सन्माना, जय भीम सन्माना। माझ्या भीम अशी कमाल केली रे दादा, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला कसं ठरून आलं अशी कमाल केली काम शिकायची दिली मानना काम शिकायची होती दिली मानना आज शिकायला पुरपोळी, आज शिकायला पुरपोळी, कसे भारतीय देशामध्ये आज शिकायला पुरपोळी, कसे भारतीय देशामध्ये हॅलो, हा कुठे बसलेस तू? कुठे बसलास? 15 दिवस माझ्याशी बोलला नाहीस ना तू? हाय, कसा दिसत नाहीस तू? बोलणार नाही का माझ्याशी? मी किती दिवसापासून तुझी वाट बघते आहे रे. हॅलो हॅलो, मैं चंद्रमुखी तू सूरजमुखी, हम कितने हैं रे दोनों दुखी. लगेच तिच्या पोरीचा व्हॉट्सअप वरती मेसेज गेला, तिचं वय 15 ते 16 आहे. मुलगाही म्हणतो आहे हटा सावन की घटा, तू नाही तू दुसरी पटा. व्हॉट्सअप वरती मेसेज गेला, इंटरनेट वरती मेसेज गेला, सोशल मीडिया वरती मेसेज गेलाय. पोरगी मात्र पुढच्या विहारात जात नाही आहे. विहार मध्ये जाणं तिचं बंद झालं आहे. संस्कार तिला भेटत नाही आहे. माँ-बापांना भीती वाटली की 15 वर्षाची 16 वर्षाची मुलगी विहारात गेली म्हणजे कुणी पाहतील तर नाही, पण एक 15-16 वर्षाची मुलगी आमची 4 बॉयफ्रेंडना हॅलो हाय करते आहे. मुलगाही तसंच करतो आहे. म्हणून आज मात्र तुम्हाला पाया पडतो, पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो, मोबाईलचा वापर फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी करा, बाकी तुमचे धंदे बंद करा. अशा कमाल केली माईच्या पोराला
काल घेऊन ठेवलाय आज साऱ्यांचा झालाय फायदा काल घेऊन ठेवलाय आज साऱ्यांचा झालाय फायदा काही समाज सुद्धा काही समाज सुद्धा अभिमान केलाय मला काही समाज सुद्धा अभिमान केलाय मला पुढल्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी पुढल्यासोबत वादा केला तो दिवस होता 1950 आम्ही देखील पत्रकारांना बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आला बाबासाहेबांना म्हणाले मिस्टर आंबेडकर या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होऊन गेले ते एकच पंचा नेसतात आणि तुम्ही मात्र सुद्धा होतात का बाबासाहेब आपने डायरी में बात जरूर लिख देना आपने मुझे सवाल पूछा कि गांधी जी एक बच्चे पर रहते एक मोती पहनते हैं मैं सूट में क्यों इसका आंसर मैं देता हूं लिख लेना बाबासाहेब म्हणतात लहान होतो 4 वर्षाचा असताना माझी आई गेली माझ्या आईचं प्रेम माझ्या आईची माया माझ्या कशी असते मी पाहिली नाही तर मला माझी आई भेटली माझ्या निराळामध्ये माझी आत्या अपंग होती अपंग असलेल्या आत्याने मला मायेची झोप दिली प्रेम दिलं तर माझ्या आत्याने मला सांभाळ केला आणि 30 आत्या एक दिवस दुकानदाराकडे गेली दुकानातली साडी घेतली पैसे दिले साडी घेतली पण दुकानदाराने साडी हिसकावली घाणेरड्या नालीत टाकली आणि माझ्या आत्याला म्हणले तुम्हा महारा मागांना शूद्रांना बहुजनांना टेऱ्यांना कुंड्यांना माऱ्यांना नवे कोळे कपडे नेसण्याचा घालण्याचा पहनने का अधिकार नाही माझ्या आत्याला ती घाणेरडी साडी दिली माझी आत्या घरी आली स्वच्छ धुवून माझ्या आत्याने ती साडी नेसली अगर मैं जिंदा रहा मैं कामयाब रहा तो एक बात जरूर कर देना लिख लेना डायरी में तुम्हारे मैं जब तक नहीं रहूंगा जब तक मैं मेरे समाज से हर व्यक्ति के शरीर पर सूट बूट नहीं देखूंगा ये मेरा 1950 का वादा है कमाल केली